नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका नवीन आणि खास कथेमध्ये. मित्रांनो, जर का तुम्हाला कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जास्त वेळ न घेता कथेकडे वळूया. पार्वतीबाई सकाळी तयार होऊन मंदिरात जाण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी सुनेचे डोळे उघडले आणि ती पती विजयला म्हणाली, "विजय, इतक्या लवकर खोलीचा दरवाजा उघडू नकोस. सकाळी तुझी आई पहाटे 5 वाजल्यापासून पीठ करायला लागते. सकाळी सकाळी मला एवढी छान झोप येते आणि तुझी आई कटकट करायला चालू करते. तिला स्वतःला काही कामधंदा नाही. आता ती तयार होऊन मंदिरामध्ये जाण्यासाठी निघून जाईल. आता उठून संपूर्ण दिवसभर मी घराच्या कामामध्ये गुंतून राहणार. त्यांचे काय आहे त्यालाच माहीत. त्या काहीच करत नाहीत. फक्त सकाळी उठून मंदिरात जायचं, मंदिरातून घरी यायचं आणि जेवण करून झोपून घ्यायचं. मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे." तेव्हा विजय म्हणाला, "जया, मला तर कामाबद्दल काहीच कळत नाही. तू दिवसभरात असं किती काम करतेस की संपूर्ण दिवसभर कामच करण्यात असतेस. आणि तसंही आपलं कुटुंब फार मोठं नाही आहे गं, ज्यात केर काढण्यासाठी, भांडी आणि कपडे धुण्यासाठी आपल्या घरी मोलकरीण येते. मग तुला काम तरी किती आहे?" ती म्हणाली, "हां हां, बरोबर आहे ना तुमचं. घरात काय काम तरी आहे. एवढीच कामं असतात ना करण्यासाठी. अजूनही बऱ्याच गोष्टी असतात. या गोष्टीचीही कधीतरी दखल घेत जा. आणि असंही, जर तुझ्या आईचं घरात मन लागत नाही तर त्यांना वृद्धाश्रमात का नाही पाठवून देत? मग ती ही सुखात राहील आणि मग मीही सुखात राहील." विजय म्हणाला, "काय काय बोलतेस तू? काय तू नेहमी एकच गोष्ट बोलत असतेस? तुला फक्त जेवण बनवून देण्याचंच तर काम आहे ना? आणि त्यात पण आई तुला भाजी साफ करून देते. इतर मदतही करतच असते." ती चिडून म्हणाली की, "बस करा आता. पुरे झाले. मला नका ऐकू. चला झोपून द्या मला आता." ती गेट बंद करून द्या. पार्वतीबाई मुलगा आणि सुनीच्या सर्व गोष्टी ऐकत होत्या. परंतु त्या काहीच न बोलता मंदिरात जाण्यासाठी निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून चुकूनही त्यांचा चष्मा तुटला. त्यामुळे त्या जयाला म्हणाल्या, "विजयला सांग चष्मा तुटला आहे. तो येताना चष्मा बनवून घेऊन येईल." जया म्हणाली, "आई, या महिन्यातच थोडी तंगी आहे. पुढील महिन्यात बघू, तो बनवून देईल." पार्वतीबाई ठीक आहे असं म्हणाली. भाजी साफ करू लागल्या. संध्याकाळी विजय घरी आल्यानंतर सकाळी सगळ्यांनी मिळून एकत्र बसून जेवण केलं आणि आपापल्या खोलीत झोपी गेली. पार्वतीला रात्री तहान लागली. त्यामुळे त्या बाहेर आल्या आणि त्या पाणी घेण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागल्या. पण रात्री त्यांना व्यवस्थित दिसू शकले नाही. त्यामुळे त्यांचा हात काचेच्या ग्लासला लागून ग्लास खाली जमिनीवर पडून फुटला. आवाज ऐकून जया तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने जमिनीवर पडलेला फुटलेला ग्लास पाहून तिच्या रागाचा पारा चढला. ती रागाने ओरडून म्हणाली की, "तुमचे डोळे फुटलेत का? तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही का? देवाने 2-2 डोळे दिले आहेत तरीही डोळ्यांना दिसत नाही का? इतका महागडा ग्लास तोडून टाकला. आता याची भरपाई कोण करणार?" जयाचा मोठा आवाज ऐकून विजयसुद्धा खोलीतून बाहेर आला. तो बाहेर येताच बोलला की, "अरे, काय झालं आहे? इतकी ओरडतेस का आहेस? जया, आता झोपू दे ना." ती म्हणाली, तुझ्या आईने बघ काय केलं आहे काम. इतका महागडा ग्लास फोडून टाकला आहे. आता ही काय भरपाई करून देणार आहे का? माहिती आहे, माझ्या वडिलांनी हे युरोपहून आणलेले ग्लास होते आणि तुझ्या आईने तोडून टाकलाय." विजय म्हणाला की, "जया, आईने मुद्दाम तर नाही तोडलं ना. तिच्यावर कशाला ओरडतीस? तिच्याकडे चुकूनच तुटला असेल." पार्वतीबाई काही बोलायच्या आतच जया मध्येच बोलली की, "नाही तर काय, स्वतःच्या वस्तू लक्षात राहत नाहीत. उलट माझं नुकसान करून ठेवलं आहे." इतकं बोलून जया रागातच तिच्या खोलीमध्ये निघून गेली आणि खोलीत गेल्यानंतर विजय सोबत पुन्हा त्याच गोष्टीवरून भांडू लागली. "मी तुला किती वेळा सांगितलं आहे की त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दे, पण तू तर या विषयावर काहीच बोलत नाहीस. अरे, वृद्धाश्रमात माणसं राहत नाहीत का? का तुझी आई एकटीच राहणार आहे? यांनाही त्यांच्या वयाची माणसं भेटतील तर त्यांचंही मन लागेल तिथे. त्या छान रमतील. मी माझ्या फायद्यासाठी नाही बोलत आहे, तर यांच्याच भल्यासाठी विचार करत आहे आणि तुला बोलत आहे. पण तू माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहेस विजय." विजय म्हणाला की, "तुझ्या बाबांनी दिलेला फक्त एक ग्लास तुटला आहे ना.
बाकी सगळे तर सेफच आहेत ना. मग तू प्रत्येक गोष्टीत हीच गोष्ट का सांगत आहेस की आईला वृद्धाश्रमात पाठव? आईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आता जेव्हा तिला माझी गरज आहे आणि आता जर मी तिला सांभाळू शकत नाही तर मी मुलगा म्हणून काय कामाचा? जया म्हणाली की तू फक्त तिचा मुलगा म्हणूनच राहा, माझी काहीच तुला फिकीर नाही. असं बोलून जया जोरजोरात ओरडी लागली. तुझ्या आईचे गुण गातच राहा. विजय म्हणाला की अगं असं काहीही बोलू नकोस. माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलंय तुला माहिती नाही. बाबा गेल्यानंतर आम्ही एक एक पैशाला तरसत होतो. घरात खाण्यासाठी एक अन्नाचा कणही नव्हता. माझी आई शिकलेली नसताना सुद्धा माझ्या आईने बाहेर कुठेही चांगली नोकरी करायला गेली नाही. कारण ती जर बाहेर कुठे ऑफिसला गेली असती तर मला एकट्याला सोडून जावं लागलं असतं. दुसऱ्यांच्या घरी जाऊन मोलकरणीचे काम केले. झाडू, पोछा, कपडे सगळी कामं न लाजता केली. फक्त माझ्यासाठीच. स्वतः मात्र एक वेळ उपाशी राहून मला कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही. माहीत आहे का, मी एकदा आईकडे रेंजल सायकलची डिमांड केली होती. तेव्हा मी खूप लहान होतो. त्यावेळेस आईचा पगार खूपच कमी होता. तरीही तिने मला पैसे वाचवण्यासाठी रोज कामावर पायी जाणे सुरू केले. अरे एक ना एक पैसा जमा करून माझ्या पुढच्या वाढदिवसाला माझी आवडती सायकल मला गिफ्ट दिली. आता तूच मला सांग जया, मी माझ्या आईला असा कसा वाऱ्यावर सोडू शकतो? आणि वृद्ध आश्रमात तर सोडणे शक्यच नाही. काही वेळासाठी वाटले की जया पूर्णपणे बदलली असेल, परंतु काही दिवसांनी पुन्हा ती तेच शब्द बोलू लागली आणि तिचं वागणं सुरूच राहिलं. आता मात्र विजय खूप टेन्शनमध्ये आला होता की जयाला कसं समजावायचं की तेवढ्यातच त्याची नजर समोर येणाऱ्या धीरजवर पडली, जो त्याचा मेहुणा होता. विजयला लांबून पाहिल्यावरच धीरज विजयकडे धावत आला आणि जवळ येताच त्याला मिठी मारली. विजय आणि धीरज आधी खूप जिवलग मित्र होते. दोघेही एकमेकांना आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर करत होते. परंतु मागील काही दिवसापासून धीरज शहरातून बाहेर राहत होता आणि त्याच्या कामात तो व्यस्त राहत असल्यामुळे दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नव्हता. आणि आज इतक्या दिवसानंतर एकमेकांना भेटले होते. त्यामुळे दोघांनाही खूप आनंद झाला होता. दोघांनी मिळून छान डिनरचा प्लॅन तयार केला. धीरज आणि त्याची बायको रीमा दोघेही डिनरसाठी विजयच्या घरी येणार होते. या गोष्टीने जयासुद्धा खूप खुश झाली होती, कारण ती बऱ्याच दिवसानंतर आपल्या वहिनींना भेटणार होती. जया आपल्या सासूला म्हणाली की आई, माझा भाऊ आणि वहिनी आज घरी येणार आहेत, तर तुम्ही जरा तेवढे जेवणाचं बघून घ्या. पार्वतीबाई एक सुगरण गृहिणी होत्या आणि त्या स्वतः हाताने मसाले तयार करून जेवण बनवायच्या. त्यांच्या हातात एक वेगळीच जादू होती. त्या जेवण इतक्या रुचकर आणि स्वादिष्ट बनवायच्या की चांगली हॉटेल्स त्यांच्या समोर फिकी पडतील. पार्वतीबाईने जवळजवळ सर्व जेवण तयार केलं होतं. धीरज आणि त्याची बायको घरात येताच जया आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई जरा पटापट हात हलवा, आणि स्वतः त्यांना भेटायला बाहेर निघून गेली. ती त्यांना भेटली. बिचारी पार्वतीबाई संपूर्ण जेवण तयार करतच होती. आता फक्त खीरमध्ये साखर टाकायची एवढीच बाकी होती. त्यांनी जयाला सांगितले की जया, जरा मला तेवढा साखरेचा डब्बा खाली उतरवून देशील का? जयाने घाईघाईत साखरेच्या ऐवजी मिठाचा डब्बा त्यांच्या हातात काढून दिला आणि बाहेर निघून गेली. चष्मा नसल्या कारणाने पार्वतीबाईंनी ते नीट साखर समजून मीठच त्यामध्ये टाकून दिले. धीरज आणि त्याची बायको रीमाने घरात आल्या आल्या पार्वतीबाईंचा मान सन्मान केला. त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आपली बहीण जयाला भेटले. तेवढ्यातच विजय बाहेरून काही सामान घेऊन घरी परत आला होता. सगळे लोक बसून गप्पा मारू लागले. पार्वतीबाई धीरजाने त्यांच्या बायकोसाठी नाश्ता घेऊन आल्या होत्या. जया तिथेच त्यांच्या जवळ बसलेली होती आणि हे सर्व धीरज आणि त्याची बायको पाहत होते. पण ते लोक काहीच बोलत नाहीत. नाश्ता करून झाल्यावर सगळे लोक तिथेच बसून गप्पा मारत होते आणि पार्वतीबाई किचनमध्ये जेवण तयार करण्यासाठी निघून गेल्या. भाजी, खीर आणि बाकी सर्व तयार झालं होतं. फक्त गरमागरम पुरी तळायची बाकी होती. त्यांनी
जाऊन छान गरमागरम पुरी तयार केली आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलावले. सगळे डायनिंग टेबलवर बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेत होते. पहिला घास खाताच धीरज म्हणाला, "वाह जया, खूपच स्वादिष्ट जेवण बनवले आहे." पार्वतीबाई काही बोलायच्या आत जया म्हणाली, "हो दादा, मी सुद्धा हळूहळू सगळं काही शिकून घेतलं आहे." पार्वतीबाई काहीच बोलल्या नाहीत. त्या गप्प मान खाली घालून तशाच उभ्या राहिल्या आणि जेवण बनवून सगळ्यांना जेवण घातलं. जेवणाची सगळ्यांनी तारीफ केली. आता जेवणानंतर जया म्हणाली, "आई, काही गोडधोड घेऊन या. दादाला ही कळू द्या की त्यांची छोटी बहीण किती स्वादिष्ट जेवण बनवते." तेवढ्यात पार्वतीबाई सगळ्यांसाठी खीर घेऊन आल्या आणि जसं सगळ्यांनी खीर खायला सुरुवात केली, सगळेजण वॉशरूमकडे धावायला सुटले, तर कुणी तिथेच असलेल्या स्टंक बिनमध्ये थुंकून खीर पलटी केली. जया हे सर्व पाहून घाबरून गेली. तिने खीर खाऊन पाहिलं तर खीर खाता जोरात ओरडली. म्हणाली की, "आई, हे काय केलं तुम्ही? तुम्हाला थोडीशी अक्कल नाही का? तुम्ही साखरेच्या ऐवजी खिरीमध्ये मीठ घातले आहेत." तितक्यात धीरज आला आणि म्हणाला की, "जया, जेवण तर तू तयार केले होते ना, मग मीठ मावशीने कसं काय टाकलं?" जया एकदम गप्पच बसली. तेव्हा पार्वतीबाई आपले दोन्ही हात जोडून आपल्या म्हणाल्या, "बेटा, मला माफ कर. माझी चूक झाली आहे. माझ्या सुनेने काही केलं नाही. खीर मीच बनवली होती आणि त्यात मीठही मीच घातलं होतं." लगेच धीरजने सुमिताबाईंच्या हाताला पकडून म्हणाला, "मावशी, हे तुम्ही काय करता आहात? तुम्ही आमची माफी का मागत आहात?" धीरजने मावशीच्या हातात हात घातला आणि घट्ट मिठी मारली. "मी तुमच्या मुलासमान आहे. तुम्ही माझ्यासमोर असे हात जोडू नका प्लीज मावशी. अशा लहान लहान गोष्टी होतच असतात." धीरज आणि त्याची बायको जेवण करून निघून गेले. पण जयाने ही गोष्ट इथे संपवली नाही, तर तिने चांगलाच गोंधळ घातला होता. ते लोक निघून गेल्यानंतर आपल्या सासूच्या मागेच हात धुवून लागली. ती पार्वतीबाईंना खूप राग म्हणली की, "तुमचं नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे? तुमचा प्लॅनिंग तरी काय होतं? की जेवण मी खराब बनवलं आहे हे सर्वांसमोर सिद्ध करायचं होतं का? का तुम्ही मला सुखाने जगू देत नाहीत? माझ्या चेहऱ्यावर जराही आनंद तुम्हाला सहन होत नाही का?" तेव्हा पार्वतीबाई दबत्या आवाजामध्ये म्हणाल्या की, "पण जया बाळा, साखरेच्या ऐवजी मिठाचा डब्बा माझ्या हातात तूच दिला होता ना. चष्मा नसल्यामुळे मला काही कळलं नाही." मग जया म्हणाली, "आई, पण तुम्ही नीट बघायचं नाही का?" "असो, जाऊ देत. पण मी जेव्हाही पाहते तुमच्या जवळ चष्मा नसतो आणि म्हणूनच तुमच्याकडून चुका होत आहेत. मी आता तुमच्यासाठी एक दोरी त्या चष्म्याला बांधूनच देते, जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे चष्मा ठेवून विसरून जाणार नाही." यावेळेस पार्वतीबाई विजयला सांगतात की, "गेल्या महिन्याभरापासून माझा चष्मा तुटलेला आहे बाळा, आणि ज्यामुळे मला कोणत्याच वस्तू व्यवस्थित दिसत नाहीत आणि मग नकळत अशा चुका घडतात." विजय म्हणाला की, "मग आई, तुम्हाला ही गोष्ट का नाही सांगितली आधीच? मी तेव्हाच तुला चष्मा आणून दिला असता ना." "मी सुनीला सांगितले होते बाळा, तर तीच म्हणाली की, या महिन्यात तुमचा खूप खर्च जास्त झालेला आहे, त्यामुळे पुढच्या महिन्यात तू माझा चष्मा बनवून देशील. म्हणूनच मी पुन्हा तुझ्याकडे विषय काढला नाही." विजयने रागातच जयाकडे पाहिले तर तिने मान खाली घातली. या रोजच्या कटकटीला विजय आधीच खूप कंटाळला होता, पण आता त्याला कोणत्याही परिस्थितीत यावर उपाय शोधायलाच हवा होता. दुसऱ्याच दिवशी धीरजचा फोन आला आणि त्याने लगेच ओळखले की तो टेन्शनमध्ये आहे. धीरज म्हणाला की, "काय झालं आहे विजय? तू माझ्याशी काहीतरी लपवत आहेस. तू इतका टेन्शनमध्ये का आहेस?" विजय म्हणाला की, "काही नाही यार, बस तेच रोजचं कटकट चालू आहे. मी तर तुझ्या बहिणीला समजावून थकून गेलो आहे, पण ती नेहमी एकच गोष्टीवर अडून बसलेली आहे की तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून ये. आणि तुला तर माहीतच आहे ना की माझ्या आईने माझ्यासाठी किती संघर्ष केला आहे. जेव्हा तिला आज माझी खरोखर गरज आहे, तर मी असं तिला वृद्धाश्रमात कसं काय सोडू शकतो?" धीरज आणि विजयने यावर तोडगा काढण्यासाठी आणि जयाला चांगलाच अद्दल घडवण्यासाठी एक प्लॅन बनवला. दुसऱ्याच दिवशी विजय म्हणाला, "आई, तू तुझी सगळी कपडे बॅगेत पॅक करून घे. आज मी तुला एका नवीन ठिकाणी घेऊन जात आहे, जिथे तुला तुझ्या वयाची खूप मित्रमैत्रिणी भेटतील आणि तुला तिथे एकटेपणाही जाणवणार नाही." पार्वतीबाईंनी काहीच न बोलता आपले कपडे पॅक केले
आणि विजय व जयासोबत ती निघून गेल्या. जया आज मनापासून खुश झाली होती, कारण आज तिच्या मनातील इच्छा पूर्ण होणार होती. तिला तर कधीपासूनच सासूपासून सुटका करून घ्यायची होती आणि यासाठी तिने काय काय केले नाही. आणि तिने तिच्या सासूला खूप त्रास दिला, तरीसुद्धा ती घर सोडून जायला तयार नव्हती. विजयला कित्येकदा सांगितलं तेव्हा कुठे आज त्याच्या डोक्यात ही गोष्ट शिरली होती. जया हाच विचार करत करत गालातल्या गालात हसत होती की तेवढ्यातच गाडी थांबली. दारामध्ये गाडी थांबलेली पाहून ती खूप आनंदित होती. विजय म्हणाला की जया उतर आणि आईची बॅग काढ. जया आनंदाने उत्साहाने म्हणाली की आपण वृद्धाश्रमात पोहोचलो का काय विजय? विजयने उदास मनाने मान खाली घालून होचा इशारा केला. जया आनंदाने गाडीतून बॅग बाहेर काढत म्हणाली की हो हो, मी बॅग काढतच होते ना, यात काय आहे? मी त्यांची सून आहे ना, आणि त्यांची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. आई तुम्ही बसा, मी तुमची बॅग काढते आणि तुम्हाला आतपर्यंत सोडून येते. पार्वतीबाई उदास झाल्या होत्या. आपल्या मुलापासून घरापासून दूर राहायचं या विचारात पडल्या होत्या, किंवा असं म्हटलं तरी चालेल की आज त्यांनी त्यांच्या मुलाला गमावले आहे. त्यांना असं वाटत होतं की जो त्यांना इथं सोडायला आला आहे तो फक्त जयाचा नवरा आहे, त्यांचा मुलगा मुळीच नाही. ज्याच्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले तो आज त्यांना अनाथ आश्रमामध्ये सोडून चालला आहे. हा सगळा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. जया आणि विजय आईला सोबत घेऊन वृद्धाश्रमात पोहोचले. जया तर आनंदाने वेडी चालली होती. ती आपल्या सासूची बॅग घेऊन पुढे पुढे चालत होती. जशी ती वृद्धाश्रमात आतमध्ये शिरले तर तिचे डोळे विस्फटले. तिने आत जाऊन जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे वृद्धाश्रमात जिथे ती तिच्या सासूला सोडण्यासाठी आली होती तिथे तिचे आईवडील एका पलंगावर बसलेले होते आणि त्या दोघांचीही परिस्थिती खूपच दयनीय वाटत होती. त्यांना पाहून जयाच्या हातून बॅग सुटली आणि ती धावत पळत त्यांच्या आईवडिलाजवळ पोहोचली आणि जाताच त्यांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, आई बाबा, आपण दोघे इथे कसे आलात? दबलेल्या स्वरात तिचे आईवडील म्हणाले की बाळा, आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांचे घरात आता कामच काय उरली आहे. जोपर्यंत आमच्या मुलांना वाटत होतं की त्यांना जोपर्यंत आमची गरज आहे तोपर्यंत ते आम्हाला त्यांच्या जवळ ठेवतात आणि ज्या दिवशी त्यांची गरज संपते आम्हाला घराबाहेर काढतात. आपल्या आईवडिलांना अशा अवस्थेत पाहून जया रागाने लाल लाल झाली आणि म्हणाली की आई बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी दादा आणि बहिणीला सोडणारच नाही. तिने ताबडतोब धीरजला फोन केला आणि वृद्धाश्रमात बोलावून घेतले. धीरज वृद्धाश्रमात पोहोचताच जया त्याच्यावर तुटून पडली. जया धीरजला म्हणाली की कसा मुलगा आहेस तू? तुला थोडीशीही लाज वाटत नाही का आपल्या आईवडिलांसोबत असा व्यवहार करताना? अरे, ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलं आणि आज त्याच 2 वेळचं जेवण तुम्हाला जड झालं आहे. माझ्या आईवडिलांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? फक्त 2 वेळचं जेवण आणि 2 गोडीचे शब्द आणि फाटके तुटके कपडे. आणि तुमच्याकडून इतकेही होत नाही. जर तुम्ही माझ्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीवर ही तुमचा काहीही अधिकार नाही. एकतर तुम्ही संपूर्ण मान सन्मानाने आईबाबांना घरी घेऊन जा, नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करून इथे बोलावून घेते. आणि जेव्हा तुला आणि तुझ्या बायकोला पोलिसांची लाठी पडेल ना, तेव्हा तुमची सर्व अक्कल ठिकाण्यावर येईल. तुला लाज कशी वाटली नाही रे, आईबाबांना या अनाथाश्रमामध्ये आणून सोडताना? बायकोचं ऐकून तू आपल्या आईबाबांची अशी परिस्थिती करू शकतोस, त्यांच्याशी असं विचित्र वागू शकतोस? तेव्हा धीरज म्हणाला, ताई, तू काय बोलत आहेस? तुला तरी समजते का? ठीक आहे, तू कर पोलिसांना फोन आणि बोलावून घे इथे पोलिसांना. मी काय एकटा असा आहे की ज्याने आपल्या आईवडिलांना इथे वृद्धाश्रमात आणून सोडले आहे? अरे, तू काय इथे कीर्तन करण्यासाठी आली आहेस का? तू पण इथे आपल्या सासू सासऱ्यांसाठी आली आहेस ना. जास्त प्रवचन देण्याची गरज नाही आहे. मला भाषण देण्या अगोदर आपापल्या स्वतःच्या मनाला विचार कर की तू किती चांगली आहेस. तुझ्या घरात असे किती लोक आहेत ग, आणि तू इथे मला शहाणपणा शिकवत आहेस. तू तर तुझ्या एकमात्र सासूला 2 वेळचं जेवण बनवून देऊ शकली नाहीस.
आणि चाललीस मला ऐकवायला. तुझी बिचारी सासू घरामध्ये सर्व काही काम करते, त्यानंतर सुद्धा तू तुझ्या सासूला एक वस्तूसाठी तरसावतेस. बिचाऱ्या त्या तुला काही बोलत सुद्धा नाहीत, सर्व काही अत्याचार सहन करत असतात. त्या बिचाऱ्या तुला काही बोलत सुद्धा नाहीत आणि मला शिकवत आहेस. पोलिसांना बोलवतेस की मी बोलावू? सगळ्या गोष्टीवरून जयाला तिची चूक लक्षात आली होती. धीरज म्हणाला की माझ्या आईवडिलांना इथे कधीच सोडणार नाही. मी त्यांना माझ्यासोबतच घेऊन जाईन. तू तुझ्या सासूला परत तुझ्या सोबत घेऊन जाशील का? बस झाली तुझी बोलती, बंद कर आता. पुन्हा मला लेक्चर देण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलीस? एवढं बोलून धीरज जातच होता की जया म्हणाली की सासूबाईंना माझ्यासोबत घेऊन जाईन आणि आता यानंतर त्यांना अशा जागेवर आणून सोडण्याचा मी कधीही विचार करणार नाही. तिने सासूबाईंची बॅग उचलली आणि त्यांना म्हणाली की चला, आणि आजपर्यंत मी जे काही मूर्खपणाने तुमच्यासोबत वागली आहे त्याकरिता मला प्लीज माफ करा. मला आज कळून चुकले आहे की त्या आईवडिलांना कसं वाटत असेल जेव्हा त्यांची मुलं त्यांना अनाथ असल्यासारखं इथे सोडून जातात. बोलता बोलता जयाच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडत रडतच म्हणाली की कदाचित हे माझ्या कर्माचे फळ आहे, जे माझ्या दादाने माझ्या आईवडिलांना इथे आणून सोडलं आहे. तेव्हा धीरज म्हणाला की तू तुझ्या सासूला पुन्हा घरी घेऊन जाण्यास तयार झाली आहेस, हे खूप चांगलं झालं आहे. पण मी माझ्या आईवडिलांना इथून कुठेच घेऊन जाणार नाही. जयाने अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी रागातच धीरजकडे पाहिले तर धीरज म्हणाला की कारण ते इथे राहण्यासाठी कधी आलेच नव्हते. मी त्यांना इथे सोडणारच नव्हतो. आश्चर्यचकित होऊन जया आता धीरजकडे पाहू लागली. तेवढ्यातच धीरज हसतच म्हणाला की अगं वेडे, आईवडिलांना आज सकाळीच इथे घेऊन आलो होतो. आणि सगळेच मोठमोठ्याने हसायला लागले. पार्वतीबाईच्या चेहऱ्यावरचं हसू उमटलं. हे पाहून विजयला बरं वाटलं. आता धीरजची बायको रीमा आणि जयाचे आईवडील सगळेच जोरजोरात हसू लागले. जया अजूनच जास्त मोठ्याने रडू लागली. मग सगळ्यांनी मिळून तिला शांत केले आणि समजावले की हे सगळं नाटक फक्त तिला तिची चूक लक्षात आणून देण्यासाठी केलं होतं. त्यानंतर आपल्या सासूबाईंना आणि आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन जया आणि धीरज आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक या गोष्टीने खुश झाले आणि शेवट अगदी गोड झाला. जयाला ही समज आली होती आणि आता ती आपल्या सासूला आपल्या आईसारखीच समजू लागली होती. जशी तिची वहिनी तिच्या आईला आपली आई समजते आणि तिची प्रत्येक गोष्ट तिच्या वहिनीने तिला समजावली होती की जर प्रत्येक मुलगी आपल्या सासूला आपली आई समजेल तर कोणतेच आईवडील वृद्धाश्रमात जाणार नाहीत आणि कुणालाच वृद्धाश्रमाची गरजही भासणार नाही. आणि ही गोष्ट जया चांगल्या प्रकारे समजली होती. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. परत भेटूया अशा एक नवीन आणि खास कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आईची काळजी घ्या.